ओवाळूया चला आरती देवा श्री चक्रधराला, आनंदाची करू दिवाळी नेवासाया स्थानाला। ओवाळूया चला आरती देवा श्री चक्रधराला, आनंदाची करू दिवाळी नेवासाच्या स्थानाला। दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम। आम्ही आलेलो आहोत नेवासा हे स्थान वंदन करण्यासाठी। परममंगला परममंगल रूपा जय जय स्वामी, जय जय स्वामी श्री चक्रधर राया, श्री चक्रधर राया, तुम्ही जे विडावसराचे अवसराचे पदार्थ दिले ते मी तुम्हाला अर्पण करत आहे। ग्रामी बाई सांच्या पटोबासांच्या अनेक भक्तजनांचा विड्याचा उपहाराचा स्नानाचा स्वीकार केला। त्याप्रमाणे या ठिकाणी येऊन या स्थानी येऊन या गरीबाचा विड्याचा उपहाराचा स्वीकार करावा। धर्म आचरण्यासाठी देहरक्षणाचे सामर्थ्य देवदेवतेच्या अम्माजनांचे रक्षण करावे। संकटातून दुःखातून करणीबाधातून अम्माजनांचे रक्षण करावे। माझी सर्व प्रकारे मनोकामना पूर्ण करावे, व्यक्त करावे। अशी तुमच्या श्रीचरणी नागपत्र सर्वाज्ञा श्री चक्रधर दंड मनाची सुने माझी अर्पितो स्वामी की जय। चक्रधर स्वामी की जय। वंदू चक्रधरा कृपा गुणवरा, सर्वेश्वरा चित्परा, कारुण्या नटनागरा द्वयकरा, विघ्नादिदोषाहरा, सबंधे जड जीव तारुणीवरा, भूताकृतादिधरा, दातारा करुणाकरा वरमते, द्यावी विभो गुर्जरा, द्यावी विभो गुर्जरा। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। अनंत ब्रह्मांड नायक पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम। मंडळी, आज आपण नेवासा हे स्थान वंदन करत आहोत। नेवासा हे गाव नेवासा फाट्यापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे। अहमदनगर ते नेवासा 60 किलोमीटरचे अंतर आहे। औरंगाबाद ते नेवासा 58 किलोमीटर, सेगाव ते नेवासा 40 किलोमीटर, गंगापूर ते नेवासा अंतर 24 किलोमीटरचे आहे। जर श्रीरामपूरवरून
नेवासाला जायचे असेल तर 32 किलोमीटरचे अंतर आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी उत्तरार्धात डोमेग्रामवरून नेवासाला आले होते. नेवासा या स्थानाला सर्वज्ञांचे 4 महिन्यांचे वास्तव्य होते. येथून स्वामी मग रांजणगावला गेले. स्वामी टाकळी भानवरून नेवासाला आले होते तेव्हा त्यांचे 5 दिवसांचे वास्तव्य येथे होते. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 4 रस्त्याच्या बाजूला जो चौक असतो त्या चौकामध्ये स्वामींचे आसन झालेले होते. कुष्मेश्वराच्या देवळात स्वामींचे आसन झाले होते. स्वामींचा पूजावसर झाला. त्यानंतर स्वामींनी नाथोबाला नेवासाला जाण्यास सांगितले. नेवासाला जाऊन आदित्याच्या देवळाच्या पुजाऱ्यांकडून चाव्या घेऊन देवळामध्ये राहण्याची व्यवस्था करण्यासाठी पाठवले. मग नाथोबा नेवासाला गेले. आदित्याच्या देवळाच्या पुजाऱ्याकडून चाव्या घेतल्या. मंदिर स्वच्छ धुवून पुसून कोरडे केले आणि परत स्वामींना बोलावण्यासाठी नाथोबा कुष्मेश्वराकडे आले. जेव्हा सर्वज्ञ स्वामी कुष्मेश्वरावरून पुरातन आदित्याच्या देवळात आले तेव्हा त्या मंदिरामध्ये बारीक बारीक पोकळ्यांचा दुर्गंध येत होता. तेव्हा स्वामींनी भक्तजनांना तूप व भाताचा धूर करायला सांगितला. जेव्हा भक्तजनांनी तो धूर केला तेव्हा तेथील दुर्गंधी नाहीशी झाली. मग तेथील ओठ्यावर स्वामींचे आसन झाले. पुरातन आदित्याच्या मंदिरात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बाईसांना म्हणतात की बाई, तुमच्याकडे जो सिधा असेल तो सर्व सिधा वापरा. कमी पडले तर पुजाऱ्याकडून मागून घ्या. सगळ्या भक्तजनांसाठी स्वयंपाक करा. तेव्हा मग बाईसा पुजाऱ्याकडून तूप मागतात. गूळ मिरे घालून पोळ्या केल्या. 4 प्रकारच्या शेवया एकत्र करून बनवल्या. भाजी बनवली. सर्व बनवलेला उपहार देवळात घेऊन आल्या. मग सर्वज्ञांचा पूजावसर झाला. सर्व भक्तजनांसोबत भोजन झाले. गुळा झाला, विडा झाला. स्वामींच्या ज्या पुरातन आदित्याच्या देवळात वास्तव्य झाले. दुसऱ्या दिवशी स्वामींचा पूजावसर झाला. पण तेथे काही भक्तजन आले होते. त्यातील एक भक्तजन म्हणजे वामन मळितवास. ते स्वामींना येऊन भेटतात आणि येऊन विचारतात की सर्वज्ञ येथे केव्हा आले. स्वामी तेव्हा सांगतात की आम्ही काल रात्रीच आलो. तेव्हा वामन मळितवास म्हणतात की कालचा आणि आजचा पण आम्ही अशा दोन्ही पूजावसराला चुकलो. तेव्हा स्वामी बाईसांना परत म्हणतात की बाई, परत तुम्ही आम्हाला दुपारती करा, म्हणजे जेणेकरून वामन मळितवासांना तो पूजावसर पाहायला भेटेल. तेव्हा तपस्विनी बाईसांनी परत पुन्हा एकदा सर्वज्ञांना दुपारती केली. मंडळी, दुसरी लीळा म्हणजे जेव्हा भटोबास आपले मुंडन करून सर्वज्ञांच्या जवळ येऊन बसलेले असतात तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात की वानरेया, जर तुमच्या डोक्यावर हे जर तुम्ही नारळ फोडले तर आम्ही तुम्हाला हे नारळ पूर्ण देऊ. तेव्हा भटोबास म्हणतात जर नाही फोडले तर. तेव्हा मग स्वामी म्हणतात जर नाही फुटले तर मग तुम्हाला वाटे करून मिळेल, म्हणजे जो काही वाट्याला येईल तो प्रसाद मिळेल. तेव्हा भटोबास ते नारळ घेऊन आपल्या डोक्यावर मारतात. नारळ फुटते पण नारळाचे 2 तुकडे झाले नाहीत. तेव्हा स्वामी ते नारळ घेऊन बाईसांना म्हणतात की बाई, हे नारळ घ्या, ह्याला व्यवस्थित फोडून ह्याचे वाटे करा आणि सर्व भक्तजनांना द्या. तेव्हा मग भटोबास दुःखी होतात आणि म्हणतात की बाबा, मी हे नारळ घेऊन डोक्यावर मारले, माझे डोकं थोडं सूज आलेली आहे आणि मला फक्त एकच तुकडा. तर तेव्हा स्वामी म्हणतात ठीक आहे, ह्यांना 2 वाट्या द्या.
अशा तऱ्हेने ही लीलासुद्धा या नेवासा या स्थानाची आहे. येथील दुसरी लीला म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि भटोबास यांनी हाताने दगड नदीच्या पलीकडे फेकण्यामध्ये भटोबासांना पराजित करणे. नेवासा या स्थानाच्या बाजूला प्रवरा नदी आहे. नदीच्या मंदिराच्या पाठीमागे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी व भटोबास दोघांमध्ये पैज लागली की दगड नदीच्या पाण्याच्या पलीकडे कोण फेकणार. तेव्हा बाईसा सर्वज्ञांना दगड वेचून आणून देत आणि दुसरी भक्तजन मंडळी भटोबासांना दगड आणून देत. सर्वज्ञांनी सहजगत्या दगड फेकलेला तो दगड नदीच्या पलीकडील काठावर जाऊन पडायचा व भटोबासांनी जोर लावून दगड फेकायचे तरी पण तो दगड सर्वज्ञांच्या दगडाच्या पाठीमागे 2-3 हात पडायचा. असा खेळ बराच वेळ खेळून झाला तरी पण भटोबासांचा दगड सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या दगडाच्या पुढे जात नव्हता. तेव्हा बाईसा म्हणतात की बाबा आता पुरे करा, नाहीतर आपला श्रीकर दुखवेल. पुढची लीळा म्हणजे लुकरीचे वस्त्र आणताना मार्कंडाची चोरी उघड करणे. मार्कंड हा बाईसांचा भाचा. परसनायक व मार्कंड द्वारावतीला गेले. मार्कंड हा बाईसांचा भाचा असल्यामुळे बाईसांनी मार्कंडाला 2 आसू दिले, ते म्हणजे बाबांसाठी सौराष्ट्रावरून वस्त्र घेऊन येण्यासाठी आणि खर्चासाठी 8 दाम दिले. मार्कंड व परसनायक द्वारावतीला गेले होते. द्वारावतीवरून 2-3 महिन्यानंतर वापस आले. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मार्कंडाला म्हणतात की तुम्ही द्वारावतीला जाऊन तीर्थयात्रा करून आलात, परंतु आम्हाला माऊंदे केले नाही. तेव्हा बाईसा म्हणतात की बाबा हे माऊंदे कसे करशील, बिचारे मरता मरता वाचले आहेत, यांना चोरांनी रस्त्यात लुटले, यांच्याकडे आता काहीच दाम नाही आहेत. तेव्हा स्वामी मार्कंडाला विचारतात की खरंच तुमच्याकडे दाम नाही आहेत का. तेव्हा मार्कंड म्हणतात की खरंच आमच्याकडे दाम नाही आहेत. तेव्हा स्वामी म्हणतात खरंच जर नसतील किंवा जर असतील आणि जर भेटले तर ते आम्ही घेऊ का. तेव्हा मार्कंड म्हणतात की हो तुम्ही घ्या. तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी व भटोबास तेथील बाजूलाच गवताची गंजी असते तेथे जातात व सर्वज्ञांनी आपल्या श्रीचरणाच्या अंगुठ्याने तिथे जमिनीमध्ये पुरून ठेवलेली गाठोडी भटोबासांना दाखवली. तेव्हा ती गाठोडी काढतात व ती गाठोडी काढून घेऊन बाईसांना येऊन दाखवतात. बाईसा ती गाठोडी सोडून पाहतात तर काय, त्यामध्ये बाईसांनी मार्कंडाला दिलेल्या त्या 2 आसू आणि खर्चासाठी दिलेले 8 दाम असतात. तेव्हा स्वामी बाईसांना म्हणतात की पहा बाई, हा तुमचा मार्कंड हा खोटारडा आहे, याला येथून हाकलून लावा. अशी ही लीला नेवासा या स्थानाची आहे. मंडळी, सर्वज्ञांनी ज्या 8 दिवाळ्या साजऱ्या केलेल्या आहेत त्या 8 दिवाळ्यापैकी 6वी दिवाळी म्हणजे नेवासा या स्थानाची आहे. त्या 8 दिवाळ्या सर्वज्ञांनी पैठण, सिन्नर, बीड, हिवरळी, डोमेग्राम, नेवासा, पैठण, आंबासेकटा या स्थानी साजऱ्या केलेल्या आहेत. तर नेवासा या स्थानावर सर्वज्ञांनी 6वी दिवाळी साजरी केलेली आहे. त्या दिवाळी साजरी करण्याची लीला आता आपण श्रवण करूया. पाडव्याच्या दिवशी पहाटे पहाटे बाईसांनी सुगंधित उटणे व तेल लावून स्नान घातले. सर्वज्ञांच्या सर्वांगाला चंदनाची उटी लावली. सर्वज्ञांना छानसे कपडे दिले. सर्वज्ञांनी ते कपडे घालून आसनावर बसले. मग बाईसांनी
सर्वज्ञांच्या कपाळावर चंदनाचा टिळा लावला, अक्षता लावल्या, पूजावसर केला. तोपर्यंत दिवस उजाडला होता. बाहेरच्या ओसरीत सर्वज्ञांचे आसन झालेले होते. त्यांच्या दर्शनासाठी गावातील सर्व भक्त मंडळी आली होती. भक्त मंडळींनी कुणी खळ, कुणी लाल रंगाचे, कुणी चमकदार रंगी ठिपक्यांची नक्षी काढलेली वस्त्र घातलेली होती. कोणी तलम सपूर सेला पांघरलेला होता. आंघोळी करून, टिळा लावून, तोंडात पानाचा विडा खात सर्व भक्त मंडळी सर्वज्ञांच्या दर्शनाला आलेली होती. पण इथे सर्वज्ञांच्या सन्निधानात असलेली भक्त मंडळी, त्यांनी पांढरे भुरके फाटके कपडे घातलेले होते. त्यांना थोडेसे दुःख वाटू लागले. ते पाहून सर्वज्ञ म्हणतात की महात्म्यांनो, आनंदाची दिवाळी आपण का साजरी करत नाही? असे म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सर्व भक्तजनांकडे कृपादृष्टीने निरीक्षण केले. त्या क्षणी सर्व भक्तजनांना स्थित्यानंद होतो आणि सर्व भक्त मंडळी तो सुखानंद उपभोगत असतात. तेव्हा जे गावावरून तयार होऊन भक्त मंडळी आली होती, त्या भक्त मंडळींना जेव्हा जे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सोबत जी भक्त मंडळी होती त्यांच्याकडे पाहून त्यांना ते स्वतःलाच तुच्छ समजायचे. असा बराच वेळ सुखानंद उपभोगला. तेव्हा स्वामी वानरे यांना म्हणतात की वानरेया, तुम्हाला काही काम करायचे होते ना? तेव्हा त्या सर्व भक्तिजनांचा स्थित्यानंद बंद होतो. मग भटुबासांना आठवते की त्यांना कपडे आणण्यासाठी देगावला जायचे होते, तर ते तयारी करून मग देगावला जातात. थोड्या वेळानंतर स्वामींच्या भोजनाची वेळ झालेली होती. तेव्हा बाईसा स्वामींना म्हणतात की बाबा, या सर्व भक्तिजनांना तुम्ही पाठवणी द्या. तेव्हा स्वामी म्हणतात की यांना जे बंधन आहे ते त्या बंधनातील कोणी ना कोणी येऊन यांना घेऊन जातीलच. तर थोड्याच वेळात मग कोणाचा भाचा येतो, कोणाचा मुलगा येतो, कोणाचे नात येते, कोणाचे नातू येतो आणि त्यांना तुम्हाला आईने बोलवले आहे असे म्हणून त्यांना घेऊन जातात. अशा प्रकारे गावातील सर्व भक्त मंडळी निघून जाते. मग स्वामींचा तेथे भोजन होते. अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सर्व भक्तजनांसहित आनंदाची दिवाळी, ती पण 6वी दिवाळी नेवासा या महान स्थानी साजरी केलेली आहे. मंडळी, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा. सोबतच याला आपल्या मित्रपरिवारामध्ये पाठवायला विसरू नका. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओची अपडेट्स तुम्हाला भेटत जाऊ अशाच नवीन उपक्रमात. तोपर्यंत तुम्हा सर्वांना राम फासगेचा सादर दंडवत प्रणाम.